नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल। प्रज्ञा चौधरी यांचे दुहेरी यश, सहाय्यक पोलीस आयुक्त व नगरपालिका सहाय्यक आयुक्तपदी निवड। अष्टाकासार प्रज्ञा दिलीप चौधरी यांनी एमपीएससी परीक्षेत दुहेरी यश संपादन करत सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच नगरपालिका सहाय्यक आयुक्तपदी निवड मिळवली आहे। सध्या त्या सोलापूर शहरात वास्तव्यास असून प्राथमिक, माध्यमिक व डिप्लोमा शिक्षण सोलापूर येथेच पूर्ण केले आहे। आजोबा, वडील, आई आणि पती यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत उल्लेखनीय यश मिळवले। या यशानिमित्ताने शेळगी येथे सोलापुरातील शासकीय, प्रशासकीय अधिकारी व व्यावसायिक मित्र परिवार यांच्या वतीने प्रज्ञा चौधरी यांचा सत्कार सोहळा पार पडला। आनंद अल्लीशे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, तर विजयकुमार लोंढे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे आत्मविश्वासाने पाहावे आणि प्रज्ञा चौधरी यांचे यश हे त्यांना प्रेरणादायी ठरेल। सत्काराला उत्तर देताना प्रज्ञा चौधरी म्हणाल्या, स्पर्धा परीक्षा हा आत्मविश्वास आणि चिकाटीचा प्रवास आहे। युवक युवतींनी अपयशाला भीक न घालता सतत प्रयत्नशील राहावे, यश नक्की मिळते। या प्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमास दिलीप चौधरी, दादासाहेब पाटील, बाबासाहेब सुलतानपुरे, पवन चौधरी, धीरज पाटील, विक्रम पाटील, नागनाथ अल्लीशे, सुभाष चव्हाण, योगीराज अल्लीशे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। प्रज्ञा चौधरी यांचे यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरले आहे। माझं शिक्षण तर मी आता सांगितलं तुम्हाला, प्राथमिक शिक्षण दयानंद मॉडेल स्कूलमध्ये झालं, माध्यमिक शिक्षण आणि पदवीचं शिक्षण वर्जन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर इथून झालं। त्यानंतर मी पुण्यामध्ये राहून अभ्यास केला होता आणि त्यानंतर आता नुकतेच राज्य गटमध्ये माझं सिलेक्शन झालं। तुम्ही ते सर्वजण जमलात, माझं कौतुक केलं, त्यासाठी पहिल्यांदा तर खूप खूप आभार। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला हे आता वडिलांची शिकवण म्हणायची की ह्या तुम्हाला सगळ्यांना भेटायला मिळते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हजबंडचं पण खूप सपोर्ट होतं मला। लग्नानंतर आता जवळपास 1.5 वर्षानं मला हे पोस्ट भेटलं आहे आणि त्यामध्ये सर्वच, आणि परवा जो कार्यक्रम झाला आपल्या गावामध्ये त्यामध्ये खूप मंडळींचं प्रेम मिळालं की असं वाटलं की गावाशी आपलं खूप नाळ आहे आणि ते वडिलांमुळे टिकून आहे फक्त। आणि आता ही माझी जबाबदारी असेल की मी गावासाठी किती तिथल्या तरुणांना मार्गदर्शन करते आणि किती मुलींना मी आता माझ्या माध्यमातून प्रेरणा देते। तर आपण सर्वजण हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं मी आता हे करू इच्छिते। तर आपण सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्यात आणि शिक्षक मंडळी खास करून इथं आहेत, त्यामुळे मी त्यांनाही गुरुवर्य म्हणून नमस्कार करते मला आणि ते माझ्या शिक्षणाचा वारसा लाभलेली भूमी आहे आणि त्यातून बरेचसे दिग्गज असे जे मातबर होऊन गेले, जज असतील, शिक्षक असतील, विविध ज्या त्या पदावरती अनेक आपल्याला अभिमानास्पद म्हणजे बाब अशी की अलीकडच्या काळामध्ये ही स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणारे विद्यार्थी हल्ली खूप कमी। त्याचं कारण असं आहे की तिथपर्यंत ध्येय पोहोचत नाही, म्हणजे कुठेतरी आपल्याला अपयश येतं हेच मनामध्ये थुंगाट बांधतात, त्याचं मेन कारण असं आहे। परंतु अशा परिस्थितीमध्ये आपल्या डोळ्यासमोर जर आपला ध्येय निश्चित केल्यानंतर जे आता दीदीने सांगितले की 2 परीक्षा पास झाल्यात, हे कौतुकास्पद बाब आहे। आष्टा नगरीच नाही तर आष्टा परिसर असेल किंवा आमच्या सोलापूर सारख्या ठिकाणी प्रत्येक जण, आता सरांनी सांगितले किंवा त्यांच्या शाळेमध्ये, तसं माझं जे ज्या ज्या ठिकाणी म्हणजे ओळखी आहे त्या ठिकाणी आम्ही अभिमानाने सांगत होतो की बाबा असं आमच्या नगरीमधली मुलगी आज एक उच्च पदावरती पोहोचली, म्हणजे कुठेतरी हा आदर्श घेण्यासारखा आहे। आज मुलं प्रत्येक ठिकाणी भरारी घेतात, परंतु जास्ती करून महिला असतील किंवा मुली असतील हे पुढे आले पाहिजे, जेणेकरून जे आपण बघतो की चूल आणि मूल हा जो लाभलेला जो लेबल आहे तो अशा पद्धतीने फोडून जातो। मुली देखील आज आपल्या प्रत्येकाच्या पुढे आहेत ही तर काळाची गरज होतीच आणि ते करून दाखवतात। अशा परिस्थितीमध्ये पाटील दोन्ही बंधू असतील, जर डॉक्टर असतील, सर्व मित्रमंडळांनी असं ठरवलं की अष्टानगरीतील या ठिकाणी बरेचसे आहेत जे चांगल्या पदावर आहेत, व्यवसाय करतात, कुठं ना कुठं काही ना काही एक आपल्या स्वतःच्या पायावर उभारून या ठिकाणी सोलापूरमध्ये स्थायिक झालेले आहेत। तर आपल्याच गावची कन्या हिचं आपलंही कर्तव्य बनतंय की आपण त्या ठिकाणी त्या कन्येचा, त्या दिदीचा, मुलीचा जाऊन आपण सत्कार करणं आपलं आद्य कर्तव्य आहे। म्हणून ह्या सर्व अष्टानगरीतील ह्या मित्रमंडळाने हे ठरवून
एक आज अभिमान बी वाटतोय की दिदीच्या निमित्त आम्ही सर्व एकत्र आलो. म्हणजे सांगायचं बरेचसे चेहरे आम्ही फक्त नाव होतो किंवा त्यावेळेस बॅच मध्ये प्रत्येक जण होतो किंवा विशेष लोकांची भेट होत होती, परंतु आज हे निमित्त झालं. तर आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की मगा सांगितल्याप्रमाणे की फक्त ही दिदी एकटी पुढे येऊन उपयोग नाही, तर असेही काही लोक आहेत, मुली आहेत किंवा बरेचसे, त्यांना आपण मार्गदर्शन करणं, आर्थिक मदत करणं, ही एक चळवळ आपण एक पुढे घेऊन जाऊया ह्या ग्रुपच्या माध्यमातून. आणखीन इथं आपल्यापेक्षा सिनियर आहेत किंवा त्यांच्या बॅचचे आहेत किंवा अजून अष्टविधातले जे काही या ठिकाणी सोलापूरमध्ये स्थानिक मुलं असतील, मुली असतील, तर त्यांना देखील एकत्र घेऊन एक चांगला ठसा आपण म्हणजे या ठिकाणी राहतो, परंतु गावाची नाळ तुटलेली नाही हे आपण परत एकदा सिद्ध करूया. आणि परत एकदा जिल्हा पुढे म्हणजे कार्यासाठी किंवा पदासाठी आपण त्या पदावरती गेल्यानंतर आपण सर्वसामान्याला न्यायाची भूमिका तर द्याल यात शंकाच नाही, तरी पण त्या खुर्चीवर बसल्यानंतर जसं आता तुकाराम मुंडेचं उदाहरण घेतोय आपण, की बाबा हे अधिकारी म्हणजे तुकाराम मुंडे म्हणलं तर म्हणजे पूर्ण म्हणजे हे करतात, तसं आपण काम करावं, करणारच यात शंका नाही. परत एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.